रक्तपिचास्य. बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ गडबड घाई सुरू होती. पाहावं तिकडं समोर मांडलेल्या हिरव्या पालेभाज्या, लाल लाल टमाटे, काळी पांढरी वांगी, शेवगा, पालक, मेथी यांच्या ढीगच्या ढीग दिसत होता. लोक कधी नुकतंच पाहत पुढं सरकत होती, तर कोणी भाव विचारून भाव खात निघून जात होतं. पाहावं तिकडे आपापल्या साहित्य विकण्यासाठी लोकांना साथ घालणारे विक्रेते दिसत होते. त्यातच कडेवर लहान पोराला घेतलेली माय भाव विचारू लागली. वांगी कशी आहेत? भोपळा कसा दिला? सगळ्या माळव्याचं दर विचारून घेतलं, पण काहीच पसंत पडत नव्हतं. तिच्या कडेवरचं पोरगं मात्र बेकरीतलं बटराचं पाकीट पाहिजे म्हणून रडून गोंधळ घालत होतं. गपके कार्ट्या, असलं कुणाच्या अवलादीचं झाईलास? एकदा बघितलं की पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं अस्सल गावरान शब्द उच्चारत एक धपाटा पाटीत घालत पुन्हा म्हणाली, जा तुझ्या बाकडं. पोरग्याला खाली उतरवलं तर ते धावतच त्याच्या वडिलांकडे गेलं, पण भोंगा मात्र चालूच होता. इकडं भिकाजी मात्र भाजीचा खप व्हावा तसा होईना म्हणून जरा नाराजच होता. दुपार होता शिरपाचे बोंबील, मासळी, बांगडा संपत आलेली, तर गणपाची आंबा फणसाची रास देखील कमी झालेली. राहिले ते हनमा आणि भिकाजी यांच्या भाज्या मात्र अजूनही फारशा खपत नव्हत्या. जो तो भाव विचारून नाव मुरडत निघून जाई. बाजार भोगावं ना गावाच्या नावावरूनच समजत की आजूबाजूच्या कित्येक गावातील लोकांच्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असावं. आणि होतंच. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारण 35 किमी अंतरावर उंच डोंगरदाट जंगल आणि वनराईने नटलेले गाव. आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत, तर आपलं साहित्य विक्रीसाठीही छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारीही येत असे. त्यातच भिकाजी, हनमा, शिरपा आणि गणपत ही एकाच गावची चौकडी आपापलं साहित्य विक्रीसाठी या ठिकाणी येऊन दिवसभर झालेल्या मिळकतीतून आपल्या संसाराला लागणाऱ्या चीजवस्तू घरी नेत. याचं गाव तसं दूर होतं, पण एकमेकांची सोबत असल्यानं वाट कधी सरते ते लक्षातच येत नसे. आजही ते दर आठवड्याप्रमाणे आपापलं साहित्य घेऊन आले होते. सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीग काही उतरत नव्हता. लोकांची ये-जा कमी होऊ लागली. पुरेसे पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे पुढच्या आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला. बाकी तिघांनी घरी परतण्याआधी लागणारं साहित्य खरेदी केलं. अग्या ये भिक्या, रात व्हायला आली. निघायचं का रात इथंच घालवतोयस? शिरपानं हातातली पिशवी उचलत साद घातली. तसा भिकाजी म्हणाला, थांब गा, भाजीचा 4 पेंड्या इकतो मग निघू. तवर हे दुकानातलं सामान घे. पोरानं लिहून दिलेली चुरगळलेली पांढरी चिठ्ठी खिशातून काढत शिरपा कामाला लागला. भिकाजी भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाला आणि बाजारात लोकांची गर्दीही नाहीशी झाली. जो तो आपापली शिल्लक राहिलेली भाजीची पोती ठिग्गी दुरड्या डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागला. हनम्या, ते बघ, त्या दुकानातल्या घड्याळात 8:30 वाजून गेले. अजून वस्तीची गाडी कशी नाही आली गा? भिकाच्या या प्रश्नाने हनमा आपल्या जवळची पिशवी खांद्यावर घेत उत्तरला. लेका नीट बघ, 8:30 नाही 9:30 वाजल्याती. तुझ्या पायी एसटी बी चुकवली. वडापाव बी गावाना झालाय. तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले. मान तिरकी करून तोंडातल्या पानाचा पिचकारी बाजूला मारत म्हणाला, आगा, वडापाव बी न्हाय, चालत जायाचं लागणार. सुपारीचा खांड तोंडात टाकत पिशवी उजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला, आता कुणाची वाट बघायची? चला वाटला लागू. दिवसभर विक्री करताना घडलेल्या मजेशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू झाला. त्याचं गाव त्या ठिकाणाहून 8 ते 9 किमी असेल, पण गावच्या त्या रांगड्या गड्यांना याची सवय होती. उन्हाळ्याचे दिवस. आभाळ चांदण्यात न्हाऊन निघलं होतं. चंद्राची कोर आकाशात बरीच वर आलेली. पौर्णिमा 2-4 दिवसावर असेल असं नितळ चांदणं पडलेलं. गावाचा तो मुख्य रस्ता धरला तर
पोहोचायला बराच वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी डोंगरातून जाणारा दुसरा कच्चा रस्ता पकडला. एक जाड लांब काठी आणि बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर पसरलेला पाळा पाचोला पायाखाली तुडवत चालताना कोल्हापुरी चपलांचा कर असा आवाज चोहोबाजूंनी घुमत होता. चौघांच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. त्यात भिकाजीचा मजेशीर स्वभाव असल्याने एक विनोदी किस्सा सांगितला. तसे तिघेही पोट धरून हसू लागली. चालता चालता ते बरेच दूर आले. भिकाजीला काहीतरी वेगळे जाणवले. तसे हसत असणाऱ्या आपल्या मित्रांना गप्प राहण्यास सांगून जागेवर थांबला. सर्वच एकदम शांत झाले. शिरपा आणि हनुमा दोघे भिकाजीकडे पाहत हाताने खुणा करत काय झालं विचारू लागले. तसा हातानेच स्वतःच्या कानाकडे बोट दाखवत कसलासा आवाज ऐकण्याचा इशारा केला. तिघांचा गंभीर चेहऱ्याकडे पाहत गणपत मात्र भीतीने अर्धा झाला. आता दोघांचेही श्वास रोखून ऐकू लागले. आजूबाजूच्या दाट झाडीतून रातकिड्यांची किरकिर आणि घुं असा घोघवणारा वारा इतका आवाज येत होता की तिघेही गंभीरपणे भिकाजीकडे पाहून आजूबाजूच्या परिसराकडे पाहू लागले. भिकाजीने त्या समोरच्या चिंचेळ्या पायवाटेकडे पाहिलं. कोणीतरी आपल्या संग चालत येत असल्यावानी वाटतंय र. भिकाजीच्या या वाक्याने तिघेही थोडे घाबरले. गड्या जंगली जनावर असतील. बिगी पाय उचला नाहीतर विपरीत व्हायचं. त्या सरशी चौघांचेही झपाझप पावले टाकू लागले. दोन्ही बाजूला झाडांच्या आकृत्या वाऱ्याच्या मंद झोक्याबरोबर हलत होती. शुभ्र चांदण्यात उजळून निघालेली ती वेडीवाकडी पायवाटेने एका गूढ रस्त्याकडे घेऊन जात असल्यासारखं वाटत होतं. ए शिरपा, रस्ता चुकलाय का बघा की र. किती येळ झालाय पर अजून बी कच्च गाव दिसना अन भूक बी जोरात लागल्या. चालून सर्वच थकले होते. बाजूच्या एका दगडावर बसत शिरपानं हातातली पिशवी खाली ठेवली. तसेच गणपत आणि हनुमा त्याच्या जवळ जाऊन बसले. भिकाजी मात्र तसाच त्या वाटेवर उभा आजूबाजूला पाहू लागला. त्याला दूर वरून निघणारी एक धुराची पांढरट रेषा आकाशात वरवर सरकताना दिसली. गड्यांनो, गाव तरी जवळ आल्यासारखं वाटतंय म्हणतच तरातरा चालत थोडा वर गेला आणि आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साद घातली. तिघेही डोंगर माथ्यावर पोहोचले. तसे भिकाजी पाहत असलेल्या ठिकाणी पाहू लागले. डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणि तिथेच साधारणतः 50 ते 60 पावलं एका छोट्याशा झोपडीमधून लुकलुकणारा दिव्याचा प्रकाश, किंचित प्रकाश बाजूला खिडकीतून दिसत होता. झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीमधून निघत असलेली धुराची पांढरट रेष मोकळ्या आकाशात उंच पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती. भुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालू लागले. पायाखाली सुकलेला पालापाचोळा तुडवत चौघेही झोपडीजवळ पोचले. तिघे बाहेर छोट्याशा अंगणात थांबले तर भिकाजी पुढे झाला. हातातल्या बटव्यातून सुपारीचं एक खांड तोंडात टाकून चघळत मान किंचित उंच केली आणि कवडा शेजारी हात ठेवत हाक दिली. कुणी हाय का घरात? सर्व नीरव शांतता पसरली. प्रत्येकजण आतून काही प्रतिसाद येतोय का हे श्वास रोखून ऐकत होते. आणि आणखी 3-4 हाका दिल्या तशी आत काहीतरी हालचाल होत असल्यासारखं जाणवलं. खळखळणाऱ्या बांगड्यांचा आवाज जाणवला. कोण हाय? आतून ऐकून आलेले ते एका वयस्कर स्त्रीचे जड मोजके शब्द आतून कानावर पडले. तसा सर्वांना धीर आला. आवाजावरून वयस्कर स्त्री असावी असं वाटत होतं. तिच्या प्रश्नाला भिकाजीने लगेच उत्तर दिले. तसे हलकेच तिने कावड बाजूला केली. तशी एक अतिशय वयस्कर वृद्ध स्त्री समोर उभी होती. किंचित पांढरे केस, अंगावर मळकटलेली नऊवारी लुगडं, पांढरे सुरकुतलेली त्वचा जी हाडांना पूर्णपणे चिटकलेली. बाहेर पाहत ती म्हातारी बोलू लागली. डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबणीतून किलकिल्या नजरेने पाहत तिने विचारलं, तुम्ही चोर डाकू असलासा तर माझ्या घरात तुम्हासनी काय बी गावायचं नाही. आम्ही चोर नाही ग म्हातारे. वस्तीची गाडी चुकली म्हणून चालत गावाला निघालोय. हे घे. हातातल्या पिशवीत
हात घालून प्लॅस्टिक कागदात बांधलेले तांदूळ दिले. चुलीवर एवढं तांदूळ शिजवून आम्हासनी खायला दे, म्हणजे अंगात वाईस ताकद येईल. अजून रस्ता लय दूर हाय. त्या म्हातारीने तांदूळ घेतले आणि चौघांकडे एक कटाक्ष टाकला. तसा हनुमान म्हणाला, अगं म्हातारे, खरंच किती घाबरते जीवाला, जरा पाणी दे. ती काही न बोलता झोपडीत मागे फिरली आणि पाणी प्यायला देऊन झोपडीत परतली. चौघेही बाहेरच्या अंगणात विश्रांतीसाठी आडवे झाले. शुभ्र टपोरे चांदणे झाडाच्या पानावर सांडलेलं आणि अगदी त्या झोपडी बाहेर शेणानं सारवलेल्या अंगणात चांदण्याचा सडा पसरलेला. आणि भिकाजी आणि शिरपा गप्पा मारण्यात गुंग होत तर एव्हाना हनुमाचा डोळा लागलेला, पण गणपतच्या पोटात मात्र भुकेने गोळा उठत होता. बराच वेळ झाला, पण आजी बाहेर आली नव्हती. न राहून गणपत उठला आणि भात शिजला का ते पाहायला निघाला. त्यानं कावडीच्या फटीतून आत पाहिलं तर जुने पुराणे कपडे दोरीवर लटकत होते. कोपऱ्यात एक जीर्ण आणि ठिकठिकाणी छिद्र पडलेली लाकडी पेटी होती. त्या छिद्रातून उंदीर बिनदिक्कीत ये-जा करत होते. अंगणात बसलेला शिरपा लांबून गणपतला असं आत डोकावून पाहताना न्याहाळत होता, पण काही न बोलता तो गणपतच्या हालचालीवर नजर ठेवत होता. अचानक आत पाहता पाहता गणपत खाली कोसळला. टाचा घासत रांगत तो मागे मागे सरकण्याची केबिलवाणी धडपड करू लागला. तसा भिकाजी धावत त्याच्या जवळ गेला. गणपतला उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला जागेवरून उठता येत नव्हतं. डोळ्यात जबर भीती दाटलेली होती, तर दातखिळी बसल्याने तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो वारंवार त्या कावडाकडे बोट करत मागे मागे सरकत होता. शिरपानं गणपतच्या कमरेवर हात घातला आणि उभं करून अंगणात नेलं, पण अजूनही त्याची वाचा गेली होती. भिकाजी हळूच त्या कवडापाशी गेला आणि आत डोकावून पाहिलं तसा त्याच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. क्षणात त्याचा घसा कोरडा पडला. अंग घामानं भिजलं आणि काळीज छाती फाडून बाहेर पडते की काय असं धडधडू लागलं. त्याची नजर आत एके ठिकाणी स्थिरावली होती. चुलीवर एका काळ्या मळक्या भांड्यामध्ये भात रटरट आवाज करत उकळत होता. ती म्हातारी चुली शेजारीच बसलेली. काळे पांढरे मोकळे सोडलेले केस पाठीवर पसरलेले होते. आपल्या सुरकुतलेल्या हातांच्या लांबसर बोटांनी चुलीच्या मागे ठेवलेला दिवा तिने उचलून त्याच्या पिवळसर प्रकाशात उकळत्या असलेला भात पाहिला. तो भात पाहताना दिव्याचा प्रकाश तिचा अर्धवट सुरकुतलेला चेहरा आणि लांब बाकदार नाक आणि बारीक पातळ ओठ खूपच भयान दिसत होती. त्याहून भयान तिचे मोठे विस्फटलेले डोळे, जे खोमण्यातूनही विद्रूप दिसत होते. तिने आपली नजर तशीच त्या भांड्यात रोखली. रटरटणाऱ्या भाताच्या भांड्यातून वाफा बाहेर पडतच होत्या. तिनं आपला उजवा हात त्या उकळत्या भांड्यात घातला तसा एक वाफेचा भापका वर आला. त्या गरम पोळणाऱ्या भातात एक मुटका तोंडात टाकला. तिच्या सुरकुतलेल्या हातांना खोपरापर्यंत भाताची शिते चिकटलेली होती. म्हातारीनं आपल्या हातावर डसलेली ती भाताची शिते पाहिलीत आणि तोंडाचा जबडा हळुवारपणे उघडताच तोंडातून काळीकुट्ट जीभ वळवळत बाहेर आली आणि जसा बेडूक मटमट करत चीटपाखरं जिभेने टिपतो तशी भाताची शिते हातावरची जिभेने चटचट करत टिपू लागली. भिकाजी डोळे विस्फारून हे पाहत होता. तोच पुढे आक्रीत घडले. चुलीतील जाळ वाढवण्यासाठी तिने आपले पाय त्या चुलीत सरकवले. चिर करत तिचे लाकडासारखे पाय खाली पेटत होते, तर वर त्या भांड्यात भात उसळू लागला आणि भांड्यात हात घालून ती खाऊ लागली. हे अमानवीय दृश्य पाहून कोणाच्याही काळजाची थरकाप उडाला असता. आधीच थोडा भित्रा गणपत त्या दृश्यानं पुरता हादरून गेला. शिरपानं त्याच्या तोंडावर पाणी मारलं तशी त्याची वाचा आली. डोळ्यात चेहऱ्यावर दाटलेल्या भीतीला, दहशतीला मोकळ्या करण्यासाठी त्यानं जोराची आरोळी ठोकवण्यासाठी तोंड उघडलं तसं भिकाजीनं त्याचं तोंड दाबून धरलं. भिका, त्याचं तोंड का दाबून धरलंय
अन गणप्या, काय झालं, एवढा का भ्यालास? शिरपाच्या या प्रश्नाला भिकाजीनं दबक्या आवाजात उत्तर दिलं, सांगतो, पण आधी इथनं निघायचं बघा. शिरप्या, त्या पिशव्या घे, मी गणप्याला सरकवतो. या वाटनं सरळ निघायचं अन एक मागं वळायचं नाही. बाजूला पाहत म्हणाला, त्या हनम्याला उठव. गणपतला घेऊन भिकाजी झपाझप पावलं टाकत निघाला, तर पिशव्या खांद्यावर लावत शिरपा दबक्या आवाजात हनमाला उठवू लागला. ए हनम्या, अरे ये लेका, उठ की. डोळं चोळत हनमा जागा झाला. काय र, भात शिजला व्हय? व्हय, अन संपला भी. अरे काय तरी इप्रीत वाटतंय, लवकर चल. क्षणाचाही विलंब न लावता चौघेही समोरच्या वाटेने जंगलात जीवाच्या आकांताने धावत सुटले. कोणी काहीच बोलत नव्हतं. त्या किर्र वाटेने सर्व आपला जीव वाचवायला धावत होते. ती झोपडी मागे मागे पडू लागली आणि दिसेनाशी झाली. काट्याकुट्यातून वाट काढत भिकाजी सर्वात पुढे होता. गणपत आणि हनमा ही घाबरट मंडळीमध्ये, तर धाडशी शिरपा सर्वात मागे होता. ही वाट कुठं जाते हे कोणालाच ठाऊक नव्हतं, पण आपला जीव त्या सैतानाच्या हवाली करून एक भयान क्रूर मरण कोणाला नको होतं. बराच वेळ झाला, तरी बाहेरची कसलीच हालचाल जाणवत नव्हती. झोपडीचं लाकडी कावड बाजूला होताच कर्र आवाज त्या नीरव शांततेत घुमला. तशी आपल्या पांढऱ्या पडलेल्या भुवया आकसत ती म्हातारी बाहेर आली, पण बाहेर कोणीच दिसत नव्हतं. तिचा सुरकुतलेला चेहरा क्रूर होऊ लागला आणि बाहेर कोणीच नाही हे पाहून ती चवताळून उठली. आकाशाकडे पाहत ती एक कर्कश हास्य केलं. तशी झाडावर उलटी लटकणाऱ्या वाटवाघळांचा एक मोठा झुंड आकाशात झेपावला. तिचं भयंकर हास्य दूरवर असूनही त्या नीरव शांततेमुळे या चौघांच्या कानावर आलं. तसं त्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला. धावताना वाटेतील वाळलेला पालापाचोळा पायाखाली येईल तसा त्यांचा सळसळणारा आवाज काळजात दाटलेली भीती आणखीनच दाट करत होता. त्यातच रात्रीच्या त्या भीषण वातावरणात घुंघुं करत सुटसुटलेला वारा जणू एखाद्या अमानवीय शक्तीच्या अधीन असल्यासारखा त्या चौघांवर नजर ठेवत होता. पण आपला जीव वाचावा यासाठी चौघा मित्रांची धडपड सुरू होती. पुढं धावत होते, पण कोणीतरी त्यांच्या मागे येत होतं. तितक्याच वेगानं धावत, पण त्यांच्या पायाचा आवाज सामान्य वाटत नव्हता. जसं एखादं हिंस्र श्वापद 4 ऐवजी आपल्या 2च पायांवर चालत यावं तसं हे जाणवत होतं. ते अगदी जवळ आलं होतं. सर्वात मागे राहिलेल्या शिरपाला आपल्या मागे असलेल्या त्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली होती. पण मागे पाहून चालणार नव्हतं. धावायचं होतं फक्त समोर दिसणाऱ्या त्या पायवाटेवरून. श्वास वाढलेला, अंग घामाने भिजलेलं, डोळ्यात मरणाची भीती अगदी स्पष्ट झळकत होती. तर जिवंत राहावे यासाठी धाव घेत होतो. झेप टाकत या सगळ्यातून दूर दूर, आणखी दूर जायचं होतं. जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा तोल सावरत ते धावत सुटले. काट्याकुट्यातून आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडायचं होतं. ते असलेले गणपतचा तोल गेला तसा शिरपानं झटकन त्याचा हात पकडून वर उचलला. तसा सर्वांनी पुन्हा वेग धरला. इतक्यात सर्वात मागे असलेला शिरपा वाटेत घसरून पडला. उतारावरून तसाच गडगड तो खाली आला. तशी बाजूच्या झाडावर बसलेली एक घुबड पंखाची फडफड करत आकाशात झेपावली. अंगावर ठिकठिकाणी खरचटलेले आणि पायातून रक्तही येत होते. वेदनेने कळवळतच त्यानं आपल्या मित्रांना साथ द्यायला तोंड उघडलं होतंच की कोणीतरी मागून त्याचे तोंड गच्च दाबून धरलं. एक काळकुट्ट अस्थिर पंजर मनगट ज्यावरून कातडं ओघळून पडत होतं. मांस सडल्याचा वास त्या हातातून येत होता. शिरप्याचा श्वास गुदमरत चालला. त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते. मागे काय झालंय कोणालाच कल्पना नाही. काही वेळातच त्यांच्या पावलांचा आवाज दूर दूर जात येईनासा झाला. सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरली. त्या पकडीतून सुटण्याचीच हातपाय आपटत तो स्वतःला सोडवण्याची धडपड करू लागला. पण व्यर्थ.
झटापटीत तो पालथा झाला आणि कोणीतरी त्याच्या पाठीवर बसून त्याचं तोंड आवळलं होतं. अंगातील सारी शक्ती एकवटून त्यानं जोराचा हिसका देत मागे फिरला आणि सुन्न झाला. त्या जागेवर तो एकटाच होता. काही वेळापूर्वी कोणीतरी घट्ट आवळून मागे कोणीच नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याहूनही जास्त भीती. जमिनीवर पडलेल्या शिरपानं पायाची हालचाल करताच एक जोराची कळ पायातून उमटून मेंदूपर्यंत पोहोचली. त्याचा पाय दगडात अडकल्यानं मोठी दुखापत झालेली. स्वतःच्या हातांनीच तोंड दाबून धरत कळ सहन करू लागला. त्याला आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे याची जाणीव झाली. कोणीतरी होतं जे दिसत नव्हतं, पण ते आपल्यावर नजर रोखून होतं. इकडे शिरपा भीतीनं थरथर कापत होता. वाळलेल्या पानांमधून होणारी सळसळ त्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचं भासत होतं. शिरपा देवाचा धावा करत या संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागला. सर्व काही शांत झालं. तशी पुन्हा एक जीवघेणी शांतता पसरली. फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज कानात घुमत होता. जागेवरून हालता येत नव्हतं, पण शिरपा आजूबाजूच्या परिस्थितीतील प्रत्येक गूढ हालचाल कान देऊन ऐकत होता. काही वेळातच रातकिड्यांचा आवाजही थंडावला आणि आकाशातील चांदणंही काळ्याभोर ढगांनी झाकलं जाऊ लागलं. तशी त्याच्या काळजाची धडधड वाढली. लख्ख काळोख आकाश व्यापून टाकलं आणि दूर कुठेतरी कोल्हेकुई झाली. खाली पडलेला शिरपा बाजूच्या जंगलात आपली नजर रोखून बसलेला. त्याला कळून चुकलं होतं की आता तो एकटा नव्हता. मागून कोणीतरी सावकाश त्याच्या दिशेने सरकत होतं. काळोख असल्यानं काही दिसत नसलं तरी जंगलातील वाळलेल्या पानावरून काहीतरी सरपटत येत होतं. त्याच्या अंगावर सरसरून काटा येऊ लागला. अंग घामानं भिजलं होतं. मागे वळून बघायचं धाडस होत नव्हतं, पण न राहून त्यानं मागे पाहिलं. त्याची भेदरलेली नजर मागे अचानक एका ठिकाणी स्थिरावली. त्याला एक फिक्कट पांढरी मानवी आकृती दिसली आणि क्षणात पुन्हा नाहीशी झाली. शिरपाला समजून चुकलं की हे काहीतरी विचित्र आहे. आपण स्वतःहून एका सैतानाच्या जबड्यात चालून आलोय आणि इथून जिवंतपणी सुटका होईल असं वाटत नाही. ती अमानवीय शक्ती त्याच्यावर नजर रोखूनच असावी, कारण एखादाही जंगली प्राणी त्या परिसरात भटकत नव्हता. त्या लख्ख काळोखात त्यानं आपली व्याकुळ भेदरलेली नजर फिरवायला सुरुवात केली. तोच मागून ज्या वाटेने तो धावत आला होता त्या वाटेवर कोणीतरी वेगात धावत येत होतं. तसा शिरपाचा धीर सुटत चालला. त्यानं आपला पाय त्या दगडातून सोडवण्याची धडपड सुरू केली. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. वेदना असह्य झाल्या, पण पर्याय नव्हता, कारण कोणीतरी झपाझप पावलं टाकत वेगानं धावत येत होतं. वाळलेल्या पालापाचोळ्यातून सळसळ आवाज काळजाचा थरकाप उडवत होता. ढग पुढे सरकले आणि तसेच चंद्राच्या प्रकाशात तो परिसर उजळून निघाला. शिरपानं देवाचा धावा सुरू केला. देवा सोडव गा, देवा सोडव गा. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्दही अडखळत होते. पाय सोडवण्याचा प्रयत्न करत त्याने मागं पाहिलं आणि त्याची बोबडीच वळली. एक 8-10 फूट उंच काळाकुट्ट माणूस आपल्या भरड्या आवाजात ओरडत किंचाळत त्याच्या दिशेने धावत येत होता. पांढरे विस्फारलेले डोळे शिरपावर रोखून धरले होते, तर जबडा एखाद्या अजगरासारखा पूर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाळ छातीवर पसरली होती. तर त्याचे आत वळलेले त्याचे सुळे आणखी भीषण वाटत होते. त्याचा डावा हात खांद्यापासून तुटलेला, तर उजवा हात रक्तानं माखलेला एक लांब धारदार हत्यार होतं. आपल्या दिशेने झेपावणारं ते अकराळ विक्राळ पिशाच्य पाहून मनातून पुरता घाबरलेला शिरप्याचे दात खिळीत बसले. बेंबीच्या देठापासून एक आर्त किंकाळी शिरपाच्या तोंडून बाहेर पडली आणि त्या पिशाच्याने त्या अंगावर झेप टाकली. तसे झाडावर बसलेले घुबड पंखाची फडफड करत त्या जागेवर घिरट्या घालू लागले. काही क्षणात शिरप्याच्या देहाची हालचाल थंडावली आणि त्या पिशाच्याने आकाशातील चंद्राकडे पाहत एक जोराची आरोळी ठोकली. तसे पुन्हा चंद्राची कोर काळ्याकुट्ट ढगांनी व्यापली गेली. इकडे गणपत, हनुमा आणि भिकाजी धावत खूप दूर आले. सुटकेचा निश्वास टाकत एका ठिकाणी बसले.
जमिनीवर आडवा होत हनुमा म्हणाला, सुटलो एकदाचं. तसा भिकाजी गंभीर झाला. तो दबक्या आवाजात म्हणाला, अजून आपली सुटका झालेली नाही. सुटका झाली असती तर ती हडळ जोरात किंचाळून म्हणाली असती, चुकलास. अजून तिची हद्द संपलेली नाही. एवढं बोलून भिकाजी मागे फिरला आणि घाबरून म्हणाला, शिरपा कुठं हाय र? भिकाजीला प्रश्न पडला. कोणीकडेच उत्तर नव्हतं. सर्वच घाबरले, कारण त्याचा मित्र त्यांच्या सोबत नव्हता. त्याला शोधायला हवं. हनुमा देखील उठला, पण गणपत तसाच बसून होता. गणप्या, तू नाही येणार? हनुमाच्या प्रश्नाला उत्तर का त्याचं काहीच उत्तर दिलं नाही. ए भित्र्या, लेका हीच का दोस्ती? हनुमा थोडा रागातच होता. गणपतच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता. काळीज जोरजोरात धडधडत होतं, तर भीतीने तोंडातून शब्दच बाहेर पडेनासे झाले. गणप्या, ए गणप्या, काय झालं? अरे बोल की, भिकाजी त्याला धीर देत विचारू लागला. पण त्याला काहीच बोलता येईना. आपल्या उजव्या हात पुढे करत खुणावलं तसे भिकाजी आणि हनुमा पाहू लागले आणि तिघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले. समोर तीच झोपडी होती, जिथून सुटका होण्यासाठी ते धावत होते आणि छतावर ती म्हातारी उभी होती. पांढऱ्या केसांनी चेहरा झाकलेला, मान किंचित तिरकी करून ती त्यांना रखरखत्या नजरेने पाहत होती. चकव्यानं आपला घात केला र, एवढेच शब्द भिकाजीच्या तोंडून बाहेर पडले आणि त्या मागे पाहिलं तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभं होतं. 8 ते 10 फूट उंच, डावा हात तुटलेला आणि रखरखती पांढरी बुबळं त्यानं आपल्या सावजावर रोखलेली. पण जसं ते गुलाम होते, तसं झोपडीतल्या वृद्धेचं नव्हते. त्या चेटकणीचं आणि ते संमत मागत होते. झडप घालण्याची बाजूच्या झाडावर बसलेलं घुबड आणखी चालेल भयानक नाट्य मोठ्या डोळ्यांनी पाहत होतं. भयभीत झालेल्या त्या तिघांकडं पाहत त्या चेटकणीचं एक अर्थ किंकाळीसारखं बेसूर हास्य असमंतात घुमलं. तसे ते घुबड आपल्या पंखाची फडफड करते झपकन पुन्हा आकाशात झेपावलं. आपला जीव वाचवण्यासाठी जो तो वाट दिसेल तिकडे धावत सुटला. वेगवेगळ्या दिशांना जीवांचा आकांतानं, पण मागून ऐकू येत होत्या त्या एकापाठोपाठ एक बेसूर किंकाळ्या. आणि त्या किंकाळ्यांनी आरोळ्यांनी असमंत हादरत होता. रात्र गडद आणखी गडद होत भीषण झाली. त्या गूढ रात्रीच्या गहिऱ्या अंधारात सारे वाटसरू कायमचे हरवून गेले. काही दिवसांनी डोंगराच्या उताराला वसलेले एक गाव रात्रीच्या कवेत शांतपणे झोपी गेलेलं. गावाच्या कच्च्या रस्त्यावरून गावठी कुत्र्यांची झुंबड धावत अचानक भुंकत सुटायचा. दूर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई झाली. तशी दिव्यांच्या अंधारात अभ्यास करणारी मुलांकडं पाहत विमल बोलू लागली. कितीदा सांगितलं रात व्हायच्या आत घराकडे येत जा म्हणून. ती रागातच होती. आई येत असल ग बा, कशापायी बडबड करतीयासा? तू गप ग, 11 वाजून गेलेती. दारू पिऊन पडलं असाल कुठं तर. तू झोप, म्या जागते. आईनं आपल्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती अंथरुणावरून पडली अन दरवाजावर थाप ऐकू आली. आलात बघ, म्हणतच ती जागेवरून उठली. लाकडी कुडाचा दरवाजा करकर करत बाजूला केला आणि समोर पाहिलं, पण बाहेर तिचा नवरा शांतपणे उभा होता. अंग घामाने भिजलेलं, जणू झाप टाकत तो आला होता. पण आत न येता तो बाहेरूनच आपल्या बायकोला म्हणाला, दरवाजा बंद करून घे. कुणी बी बाहेर पडू नका. उंबरा वलांडून बाहेर पडू नका. अव काय झालं? विमल घाबरली, पण तो पुढं काही बोलणार तोच त्याच्या चेहऱ्यामागून दुसरी एक काळी कुट्ट आकृती डोकावून तिला पाहू लागली आणि त्या दृश्यानं विमल भोवळ येऊन जागेवरच कोसळली. मानवी रक्ताची चटक लागलेली ती चेटकीण आणि तिचं गुलाम पिशाच्य आता जंगलातून मनुष्यवस्तीत फिरू लागलेलं. अंधारातून गहिऱ्या काळोखातून दरवाजाचा ऐकू येणारी ती थाप, कदाचित पुढचं भक्ष्य. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.